माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी माझंच राहिलोय। पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही। म्हणजे 48-72 तासाचा रेकॉर्ड तर आपला आहेच। एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टी चांगली असती। त्यावेळेस कदाचित कोणाला हे माहिती नसेल की छोट्याशा वाळकेश्वरच्या घरात राहणारे किंवा त्या भागात राहणारे त्यांचाच मुलगा एक दिवस त्याच वाळकेश्वरमध्ये वर्षा बंगल्यावर राहायला जाईल असं त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं। मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत। मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6 ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो। मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही। काय पालकमंत्री शंभूराज देसाई बरोबर आहे। त्यातलं जे 29वे प्रकरण आहे ते मी वाचत होतो, तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की आम्ही असं असं दिलेलं आहे, तर ती आपण राजभवनाला केली होती, ती सागर बंगल्यावर आली आहे। तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू। बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे। मुळामध्ये दादा हे वित्त मंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे, आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे। त्यामुळे दादांनी बरोबर वित्त मंत्र्याचं काम। मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही। एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला, एकच। उदयला विचारायच्या ऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायचा होता। दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर। प्रवीण भोसले आणि दीपक उपा होता, प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं, झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर। आणि लवकरच याची दुसरी आवृत्ती ज्यावेळेस निघेल त्यावेळी सहयोगी संपादक म्हणून अजित पवार साहेबांना देखील त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावं। आज एक आगळा वेगळा कार्यक्रम तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतोय, ठाण्याच्या परिसरामध्ये होतोय, आणि त्यांना महामहिम राज्यपाल महोदयांनी राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिलाच कार्यक्रम होतोय तो मुख्यमंत्र्यांच्या योद्धा कर्मयोगी या पुस्तक प्रकाशनाचा। आणि त्याला महत्त्वाचं श्रेय जातं ते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांना। कारण कुणीतरी पुढाकार घ्यायचा असतो, कुणीतरी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं असतं, त्यावेळेस एखादं अशा प्रकारचं पुस्तक हे तयार होत असतं। त्याच्यामध्ये जरूर या आजच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचा योग जुळून आणणारे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो। आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा जीवन प्रवास शब्दबद्ध करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी, ग्रंथाली प्रकाशन आणि या पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। ह्या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये खूप काही आजपर्यंत घडलेलं आहे, आणि त्याच्यातून एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा या परिसरामध्ये येतो काय, कामाला सुरुवात करतो काय, त्याच्यानंतरच्या काळामध्ये नगरसेवक होतो काय, 2004 साली विधिमंडळामध्ये आमदार होतो काय, आणि त्याच्यानंतर मागं वळून न बघता सातत्याने यश हे त्यांना त्या ठिकाणी मिळत जातं काय। अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता, त्यांचे स्वतःचे कष्ट होते, त्यांची जिद्द होती, त्यांची चिकाटी होती। म्हणूनच एकनाथरावजी शिंदेंच्या रूपाने हे सगळं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं। तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे, मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी माझंच राहिलोय। मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात। मी गमतीनं काहींना म्हणालो
अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं, आपलं आपलं काम करत राहायचं. मित्रांनो, खरं तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो, तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, हे समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे. परंतु आमच्यामध्ये कधी कटुता, कधी दुरावा, कधी कुठंतरी एकमेकाच्या बद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं. अलीकडच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता विचार करत असतो, ठीक आहे काही राजकीय मतभेद होत असतात, काही घटना घडत असतात, परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. कशा पद्धतीनं ह्या राज्याने पुढं वागलं पाहिजे, सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सर्वांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं, परंतु ते अलीकडं तर काही बघायलाच मिळत नाही. कोण ढेकून म्हणतंय, कोण काय म्हणतंय. वास्तविक हे आपली महाराष्ट्राची परंपरा नाही आहे, हा आपला महाराष्ट्राचा इतिहास नाही आहे. आणि त्याच्यामुळं हे योद्धा कर्मयोगी अशा प्रकारचं पुस्तक ज्यावेळेस इथं प्रकाशन होतंय आणि हे प्रकाशन होत असताना एक मातीशी नाळ जोडणारा कार्यकर्ता म्हणून एकनाथरावांनी इथं काम केलं. एक सर्वसामान्यांचं सरकार. मी अनेक मुख्यमंत्री बघितले. माझी सुरुवात झाली 30 मुळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी झाले, नारायणराव राणे झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, देवेंद्रजी, पृथ्वीराज बाबा, बरेच मुख्यमंत्री झाले. परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारखा गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला. म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो. माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय. त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला, बाकीचेच येऊन तिथं डोकंच खुपसतात आणि माझं हे काम, माझं ते काम, माझं ते काम. अतिशयोक्ती नाही. आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून एकनाथराव शिंदेंच्या पर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले, परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथराव शिंदे. मी त्यांना कधी कधी म्हणतो, अहो तुम्ही सह्या करता हे काय चाललंय, कुणीतरी काहीतरी करेल, जाऊ द्या लोकांच्या करता करायचंय आपल्याला काय. अशा पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत, अनेक संकट त्यांनी झेलली आजपर्यंत. तुम्हालाही मलाही माहिती आहे, मी त्याच्या खोलात जात नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. आपल्याला त्याच्यातनं सावरावं लागतं आणि पुढं जावं लागतं आणि त्याच्यातून पुन्हा एकदा समाजाला आधार देण्याचं काम करायचं असतं. आज राज्याचं प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात. त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत, तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो. मला सुद्धा शेतीची आवड आहे. तुम्हाला खोटं नाही सांगत, मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो. परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही. आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो, कारण फॉलोइंगच नाही ना आम्हाला. सगळे इकडेच गेले फॉलोइंग. तेव्हा माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु शेतीची आवड असणारा आणि गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदे साहेबांची ओळख आहे. आणि महाबळेश्वरच्या एक निसर्ग सौंदर्य नटलेल्या परिसरामध्ये त्यांचं गाव असल्यामुळे तेही अतिशय रमणीय अशा प्रकारचं ठिकाण आहे. मात्र मला कुणाची थोडंसं ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत, परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर 14वर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं. ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये. पूर्वी ते
पूर्वी जावळीमध्ये होतं, परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर. काय पालकमंत्री शंभूराज देसाई? बरोबर आहे. त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा. मी कालच पुस्तकाची PDF कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं. त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदे साहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं, ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे. मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही. संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा माझ्या लक्षात आलं तर मी जरूर तशा प्रकारच्या सुधारणा त्यांना सुचवील. परंतु ठाण्यातला शिवसेनेचा किसान नगर शाखेचा शाखा प्रमुख राज्याचा प्रमुख बनतो काय, ही साधी बाब नाही. हा प्रवास अतिशय खडतर आहे, खूप संघर्षाचा आहे. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना शिंदे साहेबांनी ते मिळवलंय, यात त्यांचं कर्तृत्व आहेच. मात्र त्यांना साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. मला वाटतं त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये जसं त्यांच्या आईवडिलांच्या संस्काराचा भाग आहे, तसंच त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लता वहिनींच्या देखील खंबीर पाठिंब्याचा सुद्धा वाटा आहे. त्यामुळे या निमित्तानं मी सौभाग्यवती लता वहिनींचं देखील मनापासून अभिनंदन करतो. शिंदे साहेबांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत अजून अनेक कटुप्रसंग त्यांनी झेललेले आहेत, ही पण गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक कट्टर शिवसैनिक, एक धडाडीचा कार्यकर्ता, धाडसी नेता. शिंदे साहेबांचे अनेक रूप या पुस्तकातून आपल्या समोर येतात. मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही. एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला, एकच. काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायच्या ऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायचा होता. उदयला मी राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष केला, नंतर आमदार केलं, नंतर मंत्री केला. त्याचा गुरु मी आहे. दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर. प्रवीण भोसले आणि दीपक उपा होता, प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय, आता दीपकला द्यायचं. झालं की नाही? देवगिरीच्या पायरीवर प्रताप काय, ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत. निरंजन डावखरे काय, प्रताप काय, दीपक काय, तिकडं उदय काय. परंतु शिंदे साहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला, आणि त्याच्यावर नाही थांबले, नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर. मित्रांनो, जास्त बोलत नाही कारण राज्यपाल महोदय बोलायचे, बरेच लोक बोलायचे, परंतु खूप चांगला एक वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आज झालेला आहे. शिंदे परिवाराच्या दृष्टीने पण अतिशय महत्वाचा आहे. शेवटी माणसाने आयुष्यात जन्माला आल्यानंतर काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी कमवायचं असतं. बरोबर कुणीच काही घेऊन जात नाही, परंतु खूप काही चांगलं काम ते त्यांच्या परीनं करतायत. आज राज्यामध्ये दिलेल्या योजना बाकीच्या सगळ्या, आता उद्यापासून आम्ही दौऱ्यावर बाहेर पडणार आहे. एक सर्वसामान्य माणसांचं सरकार कसं असतं हे त्या ठिकाणी कृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामध्ये आज योद्धा कर्मयोगी हे एकनाथराव शिंदे साहेबांच्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी उदयचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो. असंच इतरांच्यावर पुस्तकं लिहावीत अशाही प्रकारची सूचना त्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की योद्धा कर्मयोगी हे जे पुस्तक ढवळ साहेबांनी या ठिकाणी लिहिलं, त्याचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं. आत्ताच दादांनी बोलताना काही गोष्टी सुचवल्या, काही बदल केले पाहिजेत असं सांगितलं. मुळामध्ये दादा हे वित्तमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे. आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं, कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे.
त्यामुळे दादांनी बरोबर वित्तमंत्र्याचं काम नाही, तुमचाच कित्ता गिरवता मलाही त्याच्यामध्ये एक गोष्ट सापडली की त्यातलं जे 29वं प्रकरण आहे ते मी वाचत होतो, तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की आम्ही असं असं दिलेलं आहे, तर ती आपण राजभवनाला केली होती, ती सागर बंगल्यावर आली आहे. तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू आणि ती राजभवनावर झाली होती. आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले. पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही. म्हणजे 48-72 तासाचा रेकॉर्ड तर आपला आहेच, पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेतेही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात. त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक रेकॉर्ड या ठिकाणी होत असतात. पण मला असं वाटतं जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे. सत्ता पक्षातनं बाहेर पडायचं, विरोधी पक्षासोबत जायचं आणि मग सत्ता तयार करायची, अशा प्रकारची जी हिंमत त्यांनी दाखवली ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते. शिंदे साहेबांसोबत अनेक वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मला काम करता आलं. आम्ही आधी सहकारी म्हणून काम केलं, मग मी मुख्यमंत्री आणि ते विरोधी पक्षनेता असं काम केलं, मग मी मुख्यमंत्री आणि ते मंत्री असं काम केलं, मग ते मंत्री आणि मी विरोधी पक्षनेता असं काम केलं, मग ते मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री असं आता आम्ही काम करतो. या ठिकाणी पदं कुठली असतील तरी इतके वर्ष आमचे संबंध मात्र नेहमी सारखे राहिले. पहिल्या दिवशीपासनं जी काही आमची मैत्री त्या ठिकाणी तयार झाली, पहिल्या दिवशीपासनं जो काही एकमेकांवरचा विश्वास हा निर्माण झाला, त्यातून मला असं वाटतं की वेगवेगळ्या कॅपॅसिटीत काम करतानाही आमचा तोच विश्वास एकमेकावर कायम राहिला. आणि म्हणूनच ज्यावेळी असं लक्षात आलं की आता राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे संपवण्याचा प्रयत्न होतोय, त्यावेळी वेगवेगळ्या बाकांवर असलेले आम्ही एकत्रित आलो आणि त्या ठिकाणी सरकार तयार झालं. आणि ते सरकार इतकं प्रभावी झालं की काही दिवसात आमच्या मॅग्नेटनी अजितदादांना ओढून घेतलं आणि या ठिकाणी आमच्या तिघांचं सरकार स्थापन झालं. खरं तर या संपूर्ण पुस्तकामध्ये शिंदे साहेबांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. आणि मगाशी या ठिकाणी पापळकर बाबांनी अतिशय चांगलं काम केलं, ते म्हणजे शिंदे साहेबांच्या परिवाराकरता आणि विशेषतः त्यांच्या वडिलांकरता आणि वहिनींकरता या ठिकाणी सर्वांना टाळ्या वाजवायला लावल्या. खरं तर एक अतिशय खडतर आयुष्य जगत, म्हणजे पुस्तकात आपल्या लक्षात येतं की पहिल्यांदा मुंबईला आल्यानंतर त्यांचे वडील संभाजीराव आणि आई गंगूताई या वाळकेश्वरमध्येच राहायच्या. त्यावेळेस कदाचित कोणाला हे माहिती नसेल की छोट्याशा वाळकेश्वरच्या घरात राहणारे किंवा त्या भागात राहणारे त्यांचाच मुलगा एक दिवस त्याच वाळकेश्वरमध्ये वर्षा बंगल्यावर राहायला जाईल असं त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं. पण त्यातनं त्यांनी जे संस्कार दिले, त्यांनी ज्या प्रकारे एकनाथरावांना घडवलं आणि त्यातून मला असं वाटतं की त्यांचं व्यक्तिमत्व हे घडत गेलं. हे खरं आहे की नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले, आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात आले, बाळासाहेब ठाकरेंच्या श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले. पण ज्या प्रकारे स्वर्गीय आनंद दिघेजींनी त्यांच्या आयुष्याला वळण दिलं,
आणि विशेषतः जीवनातला जो सगळ्यात वाईट प्रसंग येऊ शकतो कुठल्या व्यक्तीवर, तो त्यांच्यावर आल्यानंतर त्या प्रसंगातनं बाहेर काढून तुला स्वतःपुरतं नाही समाजाकरता जगायचं आहे, त्यामुळे या प्रसंगातनं तुला बाहेर यावं लागेल, अशा प्रकारची ऊर्जा ही त्यांच्यामध्ये दिघे साहेबांनी भरली. आणि त्यानंतर समाजसेवेकरता उतरलेले शिंदे साहेब यांनी कधी मागे वळून बघितलं नाही. सातत्याने समाजाची सेवा करत करत पुढे जात राहिले. आपल्या जीवनामध्ये पडेल ते काम केलं, आवश्यकता पडली तर ऑटो रिक्षा देखील चालवला. पण हे सगळं करत असताना जे जाज्वल्य हिंदुत्व होतं, मराठी माणसाकरता लढण्याची जी एक वृत्ती, जो एक बाणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तयार केला होता, आणि देव देश आणि धर्माची लढाई आपल्याला लढायचीच आहे, हा छत्रपती शिवरायांनी दिलेला जो मंत्र होता, या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम हा आपल्याला शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वावर सातत्याने पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मगाशी जसं दादा म्हणाले, पीपल्स मॅन, लोकांमध्ये राहणारा व्यक्ती, अशा प्रकारचं शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त शिकण्यालायक काही असेल तर त्यांचा पेशन्स आहे. त्यांच्याकडे प्रचंड पेशन्स आहे. शांतपणे तास, 2 तास, 3 तास, 4 तास ते बसू शकतात, ऐकून घेऊ शकतात. अर्थात ज्यावेळेस त्यांचा पेशन्स संपतो त्यावेळेस मात्र ते कोणाचंच ऐकत नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. पण मला असं वाटतं की हा जो काही पेशन्स आहे, हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक प्रकारे आपण असं म्हणतो इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू. लोकांचं ऐकून घेणं हे जोपर्यंत आपल्याला जमतं तोपर्यंतच आपण लोकांचे नेते राहतो. ज्या क्षणी लोकांच्या बोलण्याचा राग यायला लागतो, लोकांच्या बोलण्यावर आपण रिॲक्ट व्हायला लागतो, ज्या क्षणी तुम्हाला काय समजतं अशा प्रकारच्या ॲटिट्यूडमध्ये आपण जातो, त्या क्षणी आपला ऱ्हास होणं सुरू होतं. आज मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील शांतपणे लोकांचं ऐकून घेण्याची प्रवृत्ती, आणि अनेक वेळा त्या ठिकाणी कोणी आलं तरी त्याच्या पत्रावर एक सही करून किमान त्याला समाधान मिळालं पाहिजे की बाबा माझं काम पुढे चाललेलं आहे, अशा प्रकारची जी काही एक वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोक त्यांच्याशी जुळत जातात आणि एक प्रकारे हे नेतृत्व पुढे पुढे चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्या त्या पदाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, आणि त्याच्याकरता वाटेल ती मेहनत ही करण्याची खऱ्या अर्थानं त्यांची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. कुठल्याही गोष्टीला ते कधी हलक्यात घेत नाहीत, तर आपण मेहनतीनं पुढे जाऊ शकतोय त्यांना माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची मेहनत ही ते घेतात. आणि आपल्यापैकी अनेकांना, ठाणेकरांना तर माहितीच आहे की शिंदे साहेबांना ते कधी झोपतात, कधी उठतात, कधी जेवतात हे कोणालाच माहिती नाही. वहिनींनाच फक्त कदाचित ते माहिती असेल, किंवा कदाचित त्यांनाही माहिती असेल की नाही माहीत नाही, कारण अनेक वेळा घरी नसतातच. पण अशा प्रकारे जनतेत राहून जनतेचं काम करणं हे नेतृत्व तयार होताना किती अडचणीतनं ते तयार झालं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. त्यातनं माणूस काय एका दिवसात मोठा होत नाही. मोठं होण्याकरता त्याच्या पाठीमागे किती श्रम असतात, त्याच्या पाठीमागे किती त्याग असतो, त्याच्या पाठीमागे किती वेदना असतात, त्याच्या पाठीमागे कशा भावना असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी समजून घेता येतील. आणि म्हणून आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की आम्ही धर्मवीर पाहिला त्यामुळे शिंदे साहेबांचं बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहे, तर त्याच्याही पलीकडची जी स्टोरी आहे, कारण धर्मवीर सिनेमा हा जो आहे हा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आता पार्ट 2 येतोच आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यात कव्हर करायच्या असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यात आल्यात असं नाही आहे. त्याच्याही पलीकडच्या काही गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या निश्चितपणे पाहायला मिळतात. त्यांची संवेदनशीलता पाहायला मिळते, मित्रांच्या प्रती कसं त्यांचं ती कर्तव्यपरायणता ती आपल्याला पाहायला मिळते, संघर्ष कशा प्रकारे करायचा हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मला अतिशय या ठिकाणी आनंद आहे की
प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ साहेबांनी आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी एक अतिशय चांगलं पुस्तक या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं आहे. शेवटी अशा प्रकारची पुस्तकं म्हणजे शिंदे साहेबांनी त्याच्या प्रकाशनाला 2 वर्ष वेळ दिला नाही. उदय सामंतांनी तो निर्णय घेतला की बाबा आता आम्ही प्रकाशन करू. अशा प्रकारची पुस्तकं याकरता देखील महत्त्वाची असतात की आपल्याला एखादा व्यक्ती जसा दिसतो तसा माहिती असतो, पण त्या व्यक्तिमत्वाच्या मागे काय आहे हे समजून घेतलं तर आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्यालाही ज्यावेळेस अडचणीचा काळ असतो त्या काळामध्ये लढण्याची एक शक्ती मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांचं व्यक्तिमत्व हे समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने हे पुस्तक या ठिकाणी निश्चितपणे तयार झालेलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने ते वाचावं आणि लवकरच याची दुसरी आवृत्ती ज्यावेळेस निघेल त्यावेळी सहयोगी संपादक म्हणून अजित पवार साहेबांना देखील त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.